नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 8वी विषय गणित प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागा भरा. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. एखादी वस्तू काही काळ वापरून ती विकल्यास तिची किंमत खरेदीच्या किमतीच्या कमी होते. कमी होणाऱ्या किमतीला घसारा असे म्हणतात. 29A अधिक 39A इथं टाईप झालेलं नाही. बेरीज करायची. 68A. x/3 बरोबर 4, x बरोबर 12. शतमान स्तंभालेखात सर्व स्तंभ 100 एकक उंचीचे घेतात. ब प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. 5 गुण. वर्तुळाचा परिघ 2πr डी जोडी आहे. 5m वर्ग गुणिले 3m वर्ग 5 त्रिक 15 आणि mचा वर्ग आणि mचा वर्ग म्हणजे 4 होणार, म्हणजेच उत्तर ए 15mचा चौथा. आयलरचे सूत्र, याची जोडी आहे बी. एफ अधिक पी बरोबर ई अधिक 2. अर्धपरिमिती 1/2 कंसात ए अधिक बी अधिक सी ई जोडी आहे. त्यानंतर कंसात x अधिक 2 गुणिले 2 त्याची जोडी सी आहे. 2x अधिक 4. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा. 10 गुण. 1. 4,000 रुपयांचे 3 वर्षाचे दरसाल दर शेकडा 12.5 दराने चक्रवाढ व्याज काढा. 2. एका समभुज चौकोनाच्या 2 कर्णांची लांबी 15 सेंटीमीटर व 24 सेंटीमीटर आहे, तर त्यांचे क्षेत्रफळ काढा. 3. भागाकार करा. 8p घन वजा 4p वर्ग भागिले 2p वर्ग. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2 मधील चौथा आकडा पहा. एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असून तिची उंची 10 सेंटीमीटर आहे, तर त्या वृत्तचितीचे घनफळ काढा. पाय बरोबर 3.14 किंमत घ्यायची आहे. 5वा प्रश्न, इयत्ता 8वी मधील 30 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या खालील वारंवार सारणी दिली आहे. यावरून सारणी पूर्ण करा. 1 गुणिले 4 4, त्याप्रमाणे 2 गुणिले 6 12, 3 गुणिले 12 36, 4 गुणिले 8 32. त्या सर्वांची बेरीज करायची आहे आणि सिग्मा fi xi ची किंमत लिहायची आहे. यानंतर 6वा प्रश्न, जर त्रिकोण PQR एकरूप त्रिकोण ABC आहे, तर त्रिकोणाचे संगत बाजू व संगत कोनांची नावे लिहायची आहेत. संगत बाजू PQला AB, QRला BC आणि PRला AC. त्याप्रमाणे संगत कोन, कोन Pला कोन A, कोन Qला कोन B, कोन Rला कोन C. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा. 10 गुण आहेत. पहिला आकडा पहा. सोबतच्या आकृतीत रेख AD एकरूप रेख EC आणखी कोणती माहिती दिली असता त्रिकोण ABD व त्रिकोण EBC बा कोको कसोटीनुसार एकरूप होतील? कोन A आणि Eचं माप दिलं पाहिजे किंवा कोन D आणि Cचं माप दिलं पाहिजे. पुढचा प्रश्न, मॉडेल हायस्कूल नागपूरने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मागील 20 वर्षात सादर केलेल्या विज्ञान व गणित प्रकल्पांची संख्या खालीलप्रमाणे आहे. यावरून वारंवारता सारणी तयार करून सामग्रीचा मध्य काढायचा आहे. 3. त्रिकोण एकरूपतेची बाबा कसोटी लिहा. 4. वृत्तचितीच्या पायाची त्रिज्या r व उंची h दिली आहे. त्यावरून वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ काढा. r बरोबर 1.4 सेंटीमीटर, h बरोबर 2.1 सेंटीमीटर. 5. त्रिकोण DEF आणि त्रिकोण LMN हे त्रिकोण EDF समरूप LMN या एकास एक संगतीत आहेत, तर या संगतीनुसार होणाऱ्या एकरूप बाजूंच्या आणि एकरूप कोनांच्या जोड्या लिहा. 6. O केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा PQ ची लांबी 7 सेंटीमीटर आहे. रेषा OA लंब रेषा PQ, तर AP ची लांबी काढा. यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. 12 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यामध्ये 5 उपप्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत. 1. आज एक मशीन 2,50,000 रुपयांना खरेदी केली. घसाऱ्याचा दर दरवर्षी 10% असल्यास 2 वर्षांनंतर मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होईल?
2. खालील समीकरण सोडवा. x - 9 छेद x - 5 बरोबर 5/7. 3. भागाकार करा. भागाकार व बाकी लिहा. 2m घन अधिक m वर्ग अधिक m अधिक 9 भागिले 2m - 1. 4. इष्टिकाचित्ती आकाराच्या मासे ठेवण्याच्या काचेच्या पेटीची लांबी 1 मीटर व रुंदी 40 सेंटीमीटर व उंची 50 सेंटीमीटर आहे, तर त्या पेटीत किती लिटर पाणी मावेल ते काढा. 1000 घन सेंटीमीटर बरोबर 1 लिटर किंमत घ्यायची आहे. 5. खालील सारणीत 4 गावांमध्ये 2016 व 2017 या वर्षात लावलेल्या झाडांची संख्या दिल्या आहेत. सारणीतील माहिती विभाजित स्तंभालेखाने दाखवायची आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 8 गुण आहेत. पहिला आकडा. आकृतीत केंद्र O असलेल्या वर्तुळाचा रेख MN हा व्यास आहे. काही केंद्रीय कोनांची मापे दिली आहेत. त्यावरून मापकोन AOB व मापकोन COD यांची मापे काढा. त्यानंतर कंस AB एकरूप कंस CD हे दाखवा. कृती दिलेली आहे. फक्त चौकटीतील उत्तरे व्यवस्थित लिहायची आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न. शेजारी दिलेल्या आकृतीत काही मापे दर्शवली आहेत. त्यावरून चौकोन ABCDचे क्षेत्रफळ काढायचं आहे. तिसरा प्रश्न. रत्नाजवळची रक्कम रफिकजवळच्या रकमेच्या तिपटीपेक्षा 200 रुपयांनी जास्त आहे. रत्नाजवळचे 300 रुपये घेऊन रफिकला दिले, तर रत्नाजवळची रक्कम रफिकजवळच्या रकमेच्या 7/4 पट होते. तर रफिकजवळची मूळ रक्कम किती आहे ते काढायचं आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन सत्र 2/2026 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर आहेत. त्या पेपरचा सराव नक्की करा, जेणेकरून परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल.